थोडं पसरा नसेल तुम्ही इथे उठा हे भैया तू इकडे इकडे येऊ दे ना इकडे थोडं 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 थांबा जरा सगळ्यात मी उभा करतो मग तुम्ही घ्या आपण सगळे व्यवस्थित घेऊ काळजी करू नका बस जरा जरा आता तुम्ही ते उभा राहा उभीच आहे ना ही जी आहे ना ही बी शॉर्ट लावता येते त्याचं शॉट लावायचं आणि याचं उभं घे आडवायचं त्यांना आडवा बी शॉर्ट पण लावायचा ते कमी बस त्याचाही सत्कार आपण मिळून करावा अशी आपल्याला विनंती करतो. दोघांची काय एकाची दोघं आहेत काय एक- हार 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 घे एक एक या 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 चला अभिनंदन आणि शुभेच्छा. दर्शन का अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. कुठल्या कॉलेजला कुठल्या कॉलेज हे पण 10वी तर केले असेल ना. कुठली अकॅडमी कुठली अकॅडमी वडूर. बावीस ते NCCत होते. NCCची होती अकॅडमी असं नाही आपली. NCC आणि ग्राउंडवरती ते शेंडगे सर वगैरे घेतात. हा ना ह्याचा वाढदिवस शुभेच्छा. किती वर्ष झालं. 14. कितवीला आहे घे. अहो ती दिसायला लागेल ना. इकडे बघ त्याला एवढ्या लवकर नका राजकारणात टाकू. राहू दे त्याला कशाला. त्याला शुभेच्छा. राहुल काय म्हणताय. राहुल त्यांचाही वाढदिवस आहे. मला शुभेच्छा. तुम्हाला एक शुभेच्छा. का हो बुवा दोन लोक आले वाढदिवस इकडे या. दारात देतील तो मग.
अजित गावचे करा ना, निबुवांचा करायचं. या 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 तुम्ही करा, तुम्ही घाला 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 तुम्ही. पाहुणे सालपेचे पाहुणे कसे आता भावकीचे, हे धुमाळे हे शिंदेचे. तिकडं माग चांगलं गाव तिथं शाखा आणि शिवसेनेचं पदाधिकारीपेक्षा त्यांची जी संघटना आहे, शिवसेनेचा गाव अध्यक्ष असेल, शाखा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, त्या ठिकाणी पक्षाला जास्त वेटेज असतं. आणि त्यांचा जर नुसतं लेटरपॅड घेऊन जरी तुम्ही कुठं गेला, एकनाथ शिंदेसारखं नेतृत्व प्रचंड ताकद या ठिकाणी, तुम्ही तहसील ऑफिसला जरी गेला शाखा प्रमुख तरी त्या ठिकाणी ते काम झालंच पाहिजे, एवढी मोठी ताकद उभी करतात. पालकमंत्री सुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. पालकमंत्री म्हणजे जिल्हा नियोजनचं अध्यक्षपद त्यांच्याकडे असतं. जी काय ग्रामीण भागामध्ये विकासाची कामं होतात ती जिल्हा नियोजनच्या माध्यमातून अनेक निधी, म्हणजे तुमचं विजेचा प्रश्न असेल, तुमचे बंधारे, शाळा, रस्ते, सगळ्या निधी ती जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे मित्रांनो, भविष्यामध्ये कुठेही आपल्याला निधी कमी पडणार नाही. जी विकासाची कामं तुम्ही सांगाल या ठिकाणी तर निश्चितपणे केलेत. मागच्याच महिन्यात आपण लक्ष्मी देवी मंदिराचं सभामंडपाचं मूर्ती स्थापना झाली. बाबा आमदार साहेब मीही त्या कार्यक्रमाला आलेलो होतो. त्यामुळे भविष्यामध्ये शिवसेना अधिक ताकदीनं उभं करून या भागामध्ये, या गावामध्ये, या परिसरामध्ये विकासाची गंगा आपण या ठिकाणी आणून जे काय आपले प्रलंबित प्रश्न आहेत, जे काय व्यक्तिगत अडचणी आहेत ते निश्चितपणे शिवसेनेच्या माध्यमातून सोडू. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही धनुष्यबाण जे उमेदवार देतील, बाबा देतील, महाराज साहेब देतील, आमदार साहेब देतील, अनिकेत राजे देतील, त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचं. परत एकदा या तालुक्यामध्ये, हा तालुका विकासावर प्रेम करणारा तालुका आहे. रामराजेंनी जी 30 वर्षामध्ये केलं आणि प्रचंड काम आहे मित्रांनो, केलेल्या कामाची जाहिरात आपण कमी पडली, त्यामुळे लोकांना त्याची माहितीच पडलं नाही. परंतु पाण्यासारखा प्रश्न रामराजे जर या ठिकाणी नसते, डोंबर कोण निरादेवगर नाही तर कृष्णा खोऱ्याचं सगळं पाणी आडलंच गेलं नसतं. तुम्हाला माहीत असेल नसेल, ऐकलं असेल, परंतु गणपतराव देशमुख ज्यांनी 50 वर्ष विधानसभेमध्ये काढले, त्यांना ज्यावेळेस मालधुराजी पुरस्कार फलटणला दिला त्यावेळेस गणपतराव देशमुख म्हणले होते की या राज्यावर जर रामराजे नसतं तर 100 TMC पाणी या राज्याचं आडलंच नसतं. इतकं मोठं नेतृत्व रामराजेसारखं या तालुक्याला आपल्याला लाभलेलं आहे. त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचे. झाल्या गोष्टी सोडून द्या, पण भविष्यामध्ये ताकदीनं उभं राहून परत एकदा सत्ता खेचून आणू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. त्यानंतर आमदार साहेब आपलं मनोगत व्यक्त करतात. या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये तांबवी येथील युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते यांचा प्रवेश सोहळा आदरणीय बाबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. इथे उपस्थित होता आदरणीय संजीव बाबा, श्रीमंत अनिकेतराजे, दत्ताबापू आहेत, दादासाहेब चोरमले आहेत, अमोल राजकर आहेत, पराग भोईटे आहेत, आमचे माजी सरपंच जोआबा आहेत, हिंगणगावचे जयदीप भोईटे आहेत, त्याबरोबरच गाडविसर आहेत, लक्ष्मणराव शिंदे आहेत, इंद्रराव शिंदे आहेत, बरेचसे ओंकारशी धुमाळे आहेत, जे गणेश पवार आहेत, आता बरेचसे जे कुणालाल झंझणे, सतीश शिंदे, सगळे तांबेचे, सगळे विशाल असले माजी सरपंच, सगळेच तांबेचे आजी माजी सर्व सरपंच, सोसायटी चेअरमन, सर्व जे गुरुजी आहेत, सगळ्यांचेच नावं घेत नाही मी, दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्व उपस्थित सर्व ज्येष्ठ सर्व ग्रामस्थ तरुण मित्र ज्यांनी या पक्षामध्ये प्रवेश केला ते आपले सर्वच आमचे युवा सहकारी. मी सुरुवातीला आपल्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याबरोबरच जास्त वेळ घेणार नाही, कारण मकर संक्रांती सण आहे, तुम्हाला आपापल्या घरी जायचं आहे, त्यामुळे 5 मिनटामध्ये मी या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या सर्वांचाच
प्रवेश शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश आज संपन्न झाला. मी सुरुवातीला बाबा स्वागत करतीलच, पण मी सुद्धा आपल्या सर्वांचं शिवसेना पक्षामध्ये हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी दत्तबापूंनी आता उल्लेख प्रस्ताव मी केला तर आंबोळ गाव तसं मला कळते असं 92 पासून हे राजे गटाला मानणारं गाव आणि नेहमीच आत्ताची विधानसभा आणि मागची लोकसभा जर सोडली तर प्रत्येक वेळी मताधिक्य देणारं हे गाव आहे. म्हणजे माझ्या माहिती आत्तापर्यंत कधीच मागं नाही, फक्त लोकसभेला आणि विधानसभेला थोडंसं घसरण झाली. आता आपण सर्वांनी तर कबूल केलं त्याबद्दल काही पुन्हा बोलणार नाही मी. त्यामुळं काही थोडंसं बऱ्याच वर्षापासून हे गाव रामराजसाहेब नेतृत्व मानणारं गाव आहे. अगदी मी म्हणजे स्वर्गीय मारुती तात्या असतील, दादा तात्या असतील, आमचे आबा असतील, हे सगळंच बाप्पा असतील, हा सगळे तर बरेचसे माझे सरपंच आहेत. या सगळ्यांच्यापासून सरपंच सगळ्यांचे बरेचसे मला नावं माहिती आहेत. तर या सगळ्यांच्यापासून आपण हे आत्तापर्यंत रामराजसाहेब नेतृत्वाने काम केलंय. आणि या तालुक्यामध्ये निश्चितपणे आपल्याला कबूल करावं लागेल की विरोधकाला कबूल करावं लागेल. निश्चितपणे रामराजसाहेब राजकारणामध्ये आल्यापासून या तालुक्यामध्ये निश्चितपणे अनेक क्षेत्रामध्ये हे परिवर्तन झालं की नाही आपल्या सर्वांच्या समोर आहे. ठीक आहे, अगदी शेवटपर्यंत आपल्यापर्यंत पाणी आलं नसेल, थोडंसं काहीतरी 1-2 कामं राहिली, 100% राहिली, काही त्याला अडचणी भेट ती काय राहिली म्हणजे काय आमच्या सगळ्यांच्यामुळे राहिले असंही नाही. काही अडचणी जागेची अडचणी कोणाचे लोकांनी कामं अडवतात, लोक रस्त्याचे लोक अडवतात, अशा बरेचसे गोष्टी आहेत. त्यामुळे काम काय राहिली याचा अर्थ काहीच कामं झाली नाही असं नाही. अनेक कामं गावामध्ये विकास कामं झालीच. आधी महादेव मंदिरे, मारुती मंदिरे, गणेश मंदिरे, रस्त्याचे काम असेल, पाण्याच्या टाकीचं काम असेल, ही सगळी गटाराची कामं असतील, ही सगळी कामं ही आपल्या गावामध्ये निश्चितपणे झाली. पाण्याचं कामही झालं, थोडंफार राहिले. परंतु हे सगळं करत असताना आपण तालुक्यामध्ये एक वेगळी संस्कृती रामराजसाहेब निर्माण केली. एक तालुक्यामध्ये एक शांतता प्रस्थापित केली. तालुक्याला एक चांगल्या प्रकारचं गटतटापासून बाजूला ठेवलं आणि वातावरण चांगलं निर्माण करायचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती की कमिजचा उल्लेख केला. निश्चितपणे कमिज कंपनी, डोंबलकोडी धरण असेल, निरादेवगड धरण असेल, या सगळ्यांचं श्रेय हे रामराजसाहेबांचे. मला सांगा तुम्ही आता जे श्रेय घेत आहेत, माजी खासदार हे 19 ते 24 या काळामध्ये खासदार होते. त्या काळामध्ये मला काय एखादं सांगा ठोस काम झालं? कुठलंही ठोस काम झालं नाही. फक्त जाहिरात त्यांनी केली. ते रेल्वे आणली, ठीक आहे, रेल्वेचं त्याचा आपल्याला जीवनामध्ये काय फायदा मला सांगा, एकाने उठून सांगावं. रेल्वेमुळे आमच्या जीवनामध्ये काय आर्थिक काय परिवर्तन झालं? ठीक आहे, एखाद्या 2 कामं इमारती, काय शासकीय इमारती आणल्या, त्यांनी काय फायदा होतोय? पण शाश्वत काम जर कोणी केलं असेल ते रामराजसाहेबांनी केले. आज धरणामुळं कितीतरी क्षेत्र 4000 हेक्टरपेक्षा क्षेत्र ओलिताखाली आलं. त्याचा परिणाम काय दिसू लागला आपल्याला? या भागामध्ये ऊसाचं प्रमाण किती वाढलं? ऊसाचं प्रमाण वाढल्यामुळं उत्पन्न वाढलं. त्याचा परिणाम आपल्या सर्वांच्या राहणीमानावरती झाला. शेतकऱ्याचं राहणीमान सुधारलं. मुलं आज आपण बघतो की सगळे चांगलं शिक्षण घेतात. पूर्वी इंजिनिअरिंग शिक्षण घ्यायचं म्हटलं तर एखाद्या कुटुंबाची परिस्थिती नसायची. आज सामान्य कुटुंबातला मुलगा सुद्धा डॉक्टरचे शिक्षण घेतोय, मेडिकल शिक्षण घेतोय, इंजिनिअरिंग शिक्षण घेतोय. कशामुळे झालं? हे सगळं काय इनडायरेक्ट आपल्याला सांगता येत नाही. एकाचा परिणाम दुसऱ्याचा परिणाम तिसऱ्या होतो. हे असं जे साखळी विकासाची. आज शिक्षण संस्था फलटणमध्ये बघा तुम्ही, कोणाच्या संस्था आहेत? ही शिक्षण आपल्या सर्वांनीच घेतलं. कुठं शिक्षण कुठं घेतलं? इंजिनिअरिंग शिक्षण फलटणमध्ये मिळतंय. डिप्लोमा डिग्री असेल, नर्सिंग कॉलेज आहे, ॲग्री शाळा आहे, हॉर्टी आहे. मेडिकल जर सोडलं तर बऱ्यापैकी आपल्या फलटणमध्ये या सगळ्या संस्था निर्माण केल्या. आणि वैशिष्ट्य म्हणजे या संस्थांमध्ये व्यावसायिक शिक्षण दिलं जातं, परंतु शिक्षण संस्थांचा व्यवसाय केला जात नाही, लक्षात घ्या. कुठेही मला सांगा तुम्ही, बाहेर आपण शिक्षण, तुम्ही तर तरुण मुले शिक्षणाला बाहेर जातो, काय खर्च आहे, काय डोनेशन आहे, काय किती आपण माहिती घ्या. ह्या सगळ्या सुविधा केल्या का नाही? कमीच मध्ये 8000 मुलं कामाला आहेत. कुठली तालुक्यातले आहेत का ना? आता कमीचा काहींचा काय संबंध नाही, माझी खासदारांचा काय संबंध आहे कमीचा? उलट त्यांचे जे आता विद्यमान आमदार ते कमीज कंपनी बंद पाडायला चालले होते. विधानसभेच्या आधी तुम्ही भाषण द्यायचं ऐका. आता काय, आता कुठे गेले माझा? आता का ते कमीज कंपनी बंद पाडत नाहीत? त्यावेळेस तरी बंद पाडायला चालले होते. नुकसान त्यामध्ये कुणाचं होतं? आता आपल्या जवळ इकडे सोना कंपनी बंद पडली, पुन्हा नुकसान झालं. मला सांगा तुम्ही, 2, 3, 4 हजार मुलं
घरी बसले जरा अंदाज असा पण माझ्याकडे घरी बसली already किंवा information ज्यांना नोकरीची संधी मिळाली कुठं मुंबईला पुण्याला बाहेर जावं लागलं आहे. गरज आहे. ती जर कंपनी चालू असते 3-4 हजार मुलं या परिसरातली सर्व तिथं मी सांगतो म्हणजे मला सांगायचा उद्देश आहे की रामराज साहेब असतील, बाबा Already यांचं जे धोरण आहे हे धोरण विकासाचं धोरण आहे. त्यामध्ये कुठे आडवाडवी जिरवाजिरवी असलं काही नाही. आता तुम्ही मागच्या वर्षभरापूर्वी 1.5 वर्षापूर्वी तुम्ही प्रवेश केला तुमच्या काय दबावाला मला सांगायचं उद्देश इकडं महाराज साहेबांच्याकडं जे काम करतो ते आपण प्रेमाने आणि आपुलकीनं आणि विश्वासानं काम करतो. असं काय कुणी तिकडे गेला म्हणून त्याला स्वातंत्र्य आहे, बरोबर आहे का नाही? कुणी कुठे गेला स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. असा दबाव कधी आणला जात नाही, कधी आणला नाही आणि पुढे कधी आणला जाणार नाही, हे लक्षात घ्या. मग प्रेमाने विश्वासानं जे जिंकलं तर तो माणूस आपल्याजवळ राहतो, तर तो काम करतो. मला 15 वर्षाचा आपल्याला अनुभव मी गावामध्ये काम करताना नेहमीच तुम्ही सांगाल ती कुठलीही कामं आणि सातत्यानं संपर्क तुमचा कधी फोन असा मला झाला नाही, एखाद्या फोन केला आहे फोन उचलला नाही. म्हणजे जेवढं आपण आपल्या माध्यमातून करणं गरजेचं होतं, आवश्यक होतं तेवढं करण्याचा प्रयत्न आपण केला. आता तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव आला आहे, बरोबर आहे. महाराज साहेब असतील, बाबा असतील, तुमचा फोन तुम्ही कधी केला अडचण फोन सूर्यवंशी हां फोन उचलला जातो कधी आणि नसला उचल तर रिप्लाय येतो. आता तुम्ही आणि भेटाय तर कधीही गेलं तरी भेटतात ती. आता 2 वर्षामध्ये मला उत्तर सांगा की तुम्ही किती वेळा भेटला, तुम्हाला ते किती वेळा भेटले हेच आपल्याला सांगितलं पाहिजे. आम्ही सांगणार नाही तुम्ही त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि केवळ भपका किंवा गाड्यात जास्त घेऊन आलं म्हणजे मोठमोठी भाषणं केली खोट्या असू म्हणजे विकास होत नाही, हे लक्षात घ्या. माझी तरुणाला विनंती हे रामराज साहेबांनी केलेलं काम फार महत्त्वाचं आहे. ते महत्त्वाचं काम माहिती करून घ्या. अजून या लोकांना सगळं माहिती आहे आणि नेमक्या अडचण तेच आहे. आमचं काही वयाचा थोडासा डिफरन्स होतो, समन्वय होत नाही. तुम्ही तुमच्या वयाच्या मुलांशी बोलता. आता आम्ही म्हातारं नाही, परंतु थोडंसं नाही म्हटलं तरी 50-55 वय, बाबांचं 60च्या पुढं वय गेलं. त्यामुळे थोडासा त्यामुळे माझी विनंती आपल्या युवकांनी तुम्ही इथं गावामध्ये ग्रुप करा, चांगली विधायक कामं करायला निश्चितपणे कुठे बाबांकडे माझ्या अडचण येणार नाही कधीही, लक्षात घ्या. मी इथून पुढे राहिलेली विकास कामं आपण एकत्र मिळून बाबांच्या नेतृत्वाखाली आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मी तसं रामराज साहेब नेतृत्व आहे, परंतु अधिकृत ते आपल्या पक्षावर नाहीत म्हणून मी सांगितलं. त्यामुळं निश्चितपणे महाराज साहेबांच्या बाबांच्या नेतृत्वाखाली आपण काम भविष्यामध्ये चांगलं करू. गावाची राहिलेली परिसरात राहिलेली कामं विकास कामं आपण निश्चितपणे करू. आणि निश्चितपणे आपण मी एकच सांगतो की आपल्या तरुणांना निश्चितपणे भवितव्य घडवण्याची जर क्षमता कोणाची असेल, ताकद कोणी असेल तर ती रामराज साहेबांशिवाय कोणाच्यात नाही, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे मला तरुणाला विनंती अजून काही कुणी सामील झालं नसेल त्यांनाही तुम्ही घ्या, बरोबर घ्या, एकत्र या तुम्ही चांगलं विधायक कामं गावामध्ये करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करूया. आता मला एकच विनंती करायची, आपण सर्व जे प्रवेश केला आहे आणि जे प्रवेश न केले म्हणजे ते पूर्वी आपलेच, तुम्ही आपलेच, परंतु तिकडे जाऊन परत आलेले. त्यामुळे सगळे मिळून आपण एकत्र काम करूया. आणि तुम्ही आता ठाम राहा, तुम्हाला काय पेशाला काय काळजी करायची गरज नाही. तुम्ही आता शिवसेना पक्षामध्ये आहात, त्यामुळे काय दडपणाला घाबरायची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही सांगाल त्यावेळेला मी तुम्ही इथं हजर राहू. आपलं कुठलंही अडचण तुम्हाला येऊन देणार नाही एवढी त्या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, आभार मानतो, थांबतो. त्याच्यानंतर त्यांचं स्वागत आपलं मत व्यक्त करतील. ग्रीन म्हणजे ऑन का? नाही निळे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. नावं न घेता बोलतो कारण आता बराच वेळ झाला आणि सगळ्यांनी परत ती नावं घेणं उचित नाही. तांबे गावात माझी पहिलीच वेळ इथे येण्याची. मला अत्यंत आनंद वाटला की मी तुमच्या राम मंदिरात दर्शन घेऊन तुमच्यासमोर इकडे बोलतोय. गेले काही दिवस भैरवनाथ मंदिरात गेले काही दिवस मी नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये होतो. तुम्हाला कदाचित सोशल मीडियातनं कळालंच असेल की ज्या प्रकारे विरोधकांनी विचित्र प्रकारे प्रचार केला, सातत्याने खोटं बोलले, सातत्याने एक वेगळा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला. आता ह्याच्यावरूनच तुम्हाला एक अंदाज लागू शकेल की आपल्या विरोधकांकडे कामाचं काहीच नाही आहे. नुसतं खोटं बोलून
वेगवेगळ्या काहीतरी विचित्र टीका करून त्यांनी मतदान करून घेतलं आहे. आणि महत्त्वाचा फॅक्टर जो त्यांच्यासाठी यशस्वी ठरला म्हणजे दहशत. प्रचंड दहशत केली फलटणमध्ये. आता हीच दहशत आपल्याला जर संपवायची असेल तालुक्यात आणि एकंदरीत जिल्ह्यात, तर ह्यांचं नेतृत्व आणि ह्यांची सत्ता थांबवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांनाच विनंती करतो की येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी शिवसेनेचे जे कोणी उमेदवार असतील त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या. माझ्या वडिलांचं गेले 30 वर्ष ह्या भागात कार्य आहे आणि माझ्या वडिलांचं दर गावावर बारकाईने लक्ष असतं. तसं अर्थात माझ्या काकांचंही तसंच लक्ष असतं. त्यांच्या शैलीमध्येच तयार झालेला मी एक माणूस आहे. मी सर्वसामान्य कार्यकर्ता समजतो स्वतःला, राजघराण्यातलं जरी असलं तरी. त्याच्यामुळे माझी दारं तुमच्यासाठी सदैव ओपन असतील. सदैव तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर कृपा करून लगेच फोन करा, नाहीतर लगेच भेटायला या. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा मी आणि आमच्या घरातल्या सगळ्याच लोकांनी आणि अर्थात राजे गट आणि शिवसेना पक्षांनी आम्ही आटोआट प्रयत्न करू एवढीच गवाही देतो. नवीन शिवसैनिक जे आले त्यांना मी विनंती करतो की कुठलाही प्रेशर नाही तर आमिषाला बळी न पडता शिवसेनेचंच काम करा. शिवसेनेबरोबर एकनिष्ठ राहा. चांगला पक्ष आहे, तुम्हाला भरपूर तो मदत देईल, भरपूर साथ देईल. सत्तेत आपण आहोत ह्या पक्षामुळे ह्याची जाण ठेवा. आपल्याला सुद्धा आपली आयडेंटिटी ह्या पक्षामध्ये क्रिएट करायची आहे ह्याची एक जाण ठेवा. त्याच्यामुळे सगळ्यांनाच परत एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त मताने आपल्या लोकांना निवडून द्या आणि आमच्या सगळ्यांचेच हात बळकट करा. नमस्कार. यानंतर आदरणीय श्रीमंत संजूराजे आपलं मनोगत. आज मकर संक्रांतीचा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत एक महत्त्वाचा सण. या दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आपल्याच गावातील कैलासवासी ज्ञानोबा मल्हारी शिंदे उर्फ बाप्पा यांचा नेमका आज 13वा सुद्धा आहे. त्यांनाही या ठिकाणी अभिवादन करतो. पंचायत समितीमध्ये मी जिल्हा परिषद त्यावेळेला आमची एकत्र पंचायत समिती जिल्हा परिषद असायचं आणि तेव्हापासूनचे 92 सालापासूनचे संबंध आणि अत्यंत सालस, शांत, संयमी अशा प्रकारचं निश्चितच या परिसरातील हे नेतृत्व होतं. या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार श्री दीपकराव चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे श्रीमंत अनिकेतराजे, दत्ताबापू अनपट, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले फलटण नगरपालिकेचे माजी नगरसेवक दादासाहेब चोरमले, पराग भोयटे, कुणाल झंझणे, अमोल रासकर, जयदीप भोयटे, दीपक भोयटे, शंकरराव भोयटे, अर्जुनाबा शिंदे, विशाल शिंदे, सुरेश कुंभार, या ठिकाणी सालप्याहूनसुद्धा धुमाळ आलेले आहेत. लक्ष्मणबुवा शिंदे, ओमकार शिंदे आहेत, पोपटराव शिंदे, अर्जुनराव धोंडीराम शिंदे, दीपक शिंदे, सतीश शिंदे सर कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन ते करत आहेत. नंदकुमार शिंदे, प्रवीण पंडित, केतन शिंदे, अरुण शिंदे, मारुतराव खरात, उद्धव शिंदे, गौरव शिंदे, तुकाराम भंडलकर, DK शिंदेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. 92पासून ते सुद्धा सातत्याने आमच्याबरोबर आहेत. तुकाराम शिंदे, अमोल शिंदे, संतोष शिंदे, गजानन सूर्यवंशी, अमोल शिंदे, किशोर सूर्यवंशी, विजयराव काटकर, ज्यांची सैन्यामध्ये अग्निवीर या नात्याने निवड झाली ते साहिल करात, आणि ज्यांनी शिवसेना पक्ष आमच्यावरती विश्वास ठेवून, वास्तविक बरीचशी आपण पूर्वी एकत्रच काम केलेली आहेत, अशातला काही भाग नाही की तुम्ही, पण काही कारणाने इकडं तिकडं जे काही कारणाने गेला असाल, काही आमच्या चुका असतील, तुमच्या असतील, कुणाच्या चुका आहेत, ह्याच्यामध्ये न जाता परत आपण एकत्र काम करतो, ह्याला महत्त्व आहे. आणि त्या दृष्टीने आपण पुन्हा एकत्र काम करत असलेली सर्व तरुण आहे. योगेश शिंदे, नंदकुमार शिंदे, प्रभाकर शिंदे, सागर शिंदे, अक्षय शिंदे, राहुल शिंदे, मोहनराव शिंदे, अंकुशराव शिंदे, अमोल धुमाळ, महेश शिंदे फौजी, त्याचप्रमाणे बबनराव शिंदे आणि त्यांच्या समवेत असलेले त्यांचे असंख्य कार्यकर्ते. आता माफ करा, कुणाचं नाव राहिलं असलं तर माफ करा. या ठिकाणी टाकूबाईच्या वाडीचे सुद्धा कुणाल शिंदे वगैरे, कुणाल
झणझणेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वच ज्यांनी प्रवेश केला त्यांचं सर्वांचं शिवसेना या पक्षामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यांचा वाढदिवस आपण साजरा केला. ते वैभव शिंदे आणि हर्षवर्धन शिंदे यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छाही व्यक्त करतो. या ठिकाणी माझ्या आधीच्या वक्त्यांनी आणि दत्ताबापूंनी तर सर्वच सविस्तर सर्वच या ठिकाणी जे काय 92 सालापासून घडत गेलं त्याचा सविस्तर अहवालच आपणासमोर या ठिकाणी आढावाच आपणासमोर या ठिकाणी दिला. आपल्यालाही कल्पना आहे की मी सभापती झाल्यापासून खऱ्या अर्थाने आपला सर्वांचा संबंध याला सुरुवात झाली. महाराज साहेबांनंतर शिवाजीराजे काही काळ होते आणि मध्यंतरी बराचसा त्या ठिकाणी कालावधी गेला आणि त्यानंतर सभापती झाल्यावर मात्र या ठिकाणी आपल्या गावाचा संबंध आला आणि तेव्हापासून आज तगायत तुम्ही मंडळी सर्व बरोबरच होता आणि कुठल्याही निवडणुकीत भरभरून त्या ठिकाणी आपण मतदान दिलं, पाठिंबा दिला, याविषयी काही शंका नाही. त्यावेळेला मारुती नाना आमच्याबरोबर होते, लाला तात्या तर शेवटपर्यंत त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत बरोबर होते. त्यांच्या दरवर्षी पालखी सोहळ्यात ते सुद्धा त्यांची तुमची आणि वाल्याची वगैरे एकत्रित दिंडी त्या ठिकाणी येत होती. रमेश अण्णा होते या ठिकाणी, विशाल शिंदेचे वडील होते. त्यानंतरच्या काळामध्ये बाप्पा वगैरे दत्ताबापू सगळीच मंडळी आपण एकत्रित आलो आणि या परिसरामध्ये विकासाची कामं व्हावीत अशा दृष्टिकोनातून आपण जो रामरायांवर विश्वास त्या ठिकाणी व्यक्त केला होता. प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण रामरायांवर विश्वास व्यक्त केला होता आणि तो खऱ्या अर्थाने केवळ तुमचाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला. बापूंनी आपणाला सांगितलं की आदरणीय मनोहरपंत जोशी फलटणला आले होते, कृष्णा खोऱ्याची स्थापनाही त्यांनी तिथं केली आणि कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून जे पाणी आपल्याला एका मर्यादेमध्ये अडवायचं होतं ते अडवण्याच्या दृष्टीने त्यांनी जी घोषणा केली ती प्रत्यक्षामध्ये आणण्याच्या दृष्टीने जे काही रामरायांनी प्रयत्न केले, मी तर म्हणेन की रामरायांनी त्यांच्या आयुष्यात काय केलं तर रामराजांनी पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी भागाचा कायमस्वरूपी प्रश्न त्यांनी मिटवला आणि मर्यादेमध्ये जे एका ठराविक तारखेच्या आतमध्ये कृष्णेचं पाणी जे अडवायचं होतं, विविध धरणं, केवळ तुमचं धोंबलकोडी, निरादेवगरणे अनेक धरणं आहेत, छोटी छोटी अनेक धरणं ह्या संपूर्ण कृष्णा खोऱ्यामध्ये जे आहेत ती अडवलं आणि जवळपास 96 TMC पाणी त्या ठिकाणी त्यांना अडवण्यामध्ये यश मिळालं. तर 96पेक्षा ते पुढं आणखी वाढलं आणि जवळपास 104 TMC पर्यंत गेलं आणि ते अत्यंत महत्त्वाचं काम त्या ठिकाणी ते झालं आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने केवळ फलटणचाच नव्हे तर सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न मार्गी लागला. आणि आज जर कोणी प्रश्न उपस्थित केला की सर्वाधिक साखर कारखाने कुठं आहेत तर ते सोलापूर जिल्ह्यात आहेत आणि साखर कारखान्याला ऊस लागतो आणि ऊसाला फार पाणी लागतं आणि हा सर्व जो बदल झाला हा केवळ पाण्यामुळे झालेला आपल्याला दिसून येतो. आपल्या तालुक्यामध्ये 2 कारखाने झाले, जुने होते, बापूंनी सांगितलं बंद अवस्थेतले आपण चालू केले, एक 5,000च्या वर गेला, साखरवाडी तर 10,000च्या वर गेला आणि एवढंच नव्हे तर आता ह्या संपूर्ण परिसरातील ऊसाचा दर ठरवणारा म्हणजे फलटण तालुका साखरवाडी परिसर त्या ठिकाणी झालेला आहे. आणि एकंदरीत ज्या अडचणीत आलेल्या संस्था सुस्थितीत आणल्या आणि त्याचबरोबर या तालुक्यामध्ये तुम्हालाही कल्पना आहे या परिसरातली बरीचशी लोकं बाहेर असायची. तांबे तर त्या ठिकाणी ट्रकसाठी अत्यंत प्रसिद्ध, म्हणजे ह्या परिसरातली बरीचशी मंडळी वाहतूक व्यवसायात होती आणि फार प्रसिद्ध. ह्या भागातील मला वाटतं घरटी माणूस वाहतूक व्यवसायात होता आणि काहींनी मुंबईला जाऊन अत्यंत चांगलं नावसुद्धा त्या ठिकाणी कमवलं, चांगल्या व्यवसायसुद्धा त्या ठिकाणी प्रस्थापित केला. परंतु आज जर आपण बघितलं आज आपली सर्वच मंडळी तालुक्यातच आपल्याला दिसतात. मला सुरुवातीचे रामराजेंचं 95चं आणि त्यानंतरचं सुद्धा निवडणूक आठवते की 1 ते 2 सभा मुंबईला लोखंडी जत्तेमध्ये जाऊन कराव्या लागत होत्या. म्हणजे एक दिवस 1-2 दिवस तिथं पूर्ण वेळ द्यावा लागायचा आणि लोखंडी जत्तेमध्ये आपली लोकं होती, ती मतदार आपले होते आणि त्यांच्यापर्यंत जाऊन आपल्याला त्या ठिकाणी मतं मागण्याच्या दृष्टीने त्यांच्यापर्यंत पोचावं लागत होतं. आज ती परिस्थिती राहिली नाही. मुंबईला आपली फार कमी लोकं राहिली. केवळ हे शक्य झालं कारण आपल्या शेतीला पाणी मिळालं.
केवळ हे शक्य झालं कारण कमिन्ससारखा एक उद्योग उभा राहिला आणि त्याच्या माध्यमातून अनेक उद्योग उभा राहिले. केवळ हे शक्य झालं की दुग्ध व्यवसायामध्ये आपण फार मोठी आघाडी आपल्या फलटण तालुक्याने घेतली. साधारण 95 ते 97ला 30-35 हजार लिटर दूध आपल्याकडं उत्पन्न होत होतं. आज जवळपास आपण 3-3.5 लाखापर्यंत जाऊन पोचलेलो आहे. हे सर्व जे घडलं हे गेल्या 30 ते 35 वर्षात घडलं. बाकीची कामं, रस्ते, तुमची सभामंडप हा विषय घेतला तर त्याला तुम्ही म्हटलं तसं त्याला वेळच पुरणार नाही. मग पाण्याचा प्रश्न असेल, तुमचा ब्रिज त्या ठिकाणी कसा झाला आता तुम्हालाही त्याची चांगली कल्पना आहे. अनेकदा येऊन त्या ठिकाणी प्रत्यक्षात बघून त्या ठिकाणी मग तो शेवटी आपण चालू करून घेतला, काम करून घेतलं. दत्ताबापूने तर ओढेजोड प्रकल्प त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातला पहिला. म्हणजे ही जी कामं झाली ह्याचा आपण फारसा उहापोह केला नाही, तिथं बोर्ड लावले नाही. बोर्ड लावले असते तर मला वाटतं आमदार साहेबांचा आणि रामरायांची बोर्ड पाहून तुम्हीच कंटाळला असता की काय सगळ्यावर बोर्ड लावते. आता ती फॅशन झाली, कशातलंही काम असो त्या ठिकाणी बोर्ड. नाही पण ते एवढी हाऊस काय आहे शिव DPCच्या कामाचा आणि आमदारांचा किंवा कुणाचा काहीच अर्थार्थी संबंध नसतो. अर्थात आमदार सुचवतात पण जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी प्रामुख्याने सुचवतात. आणि आजपर्यंत त्या ठिकाणी कुणाचे कधीच बोर्ड लागले नाही. फक्त हे काम कुठलंही DPCतलं जिल्हा नियोजन मंडळातलं काम अमुक अमुक एवढा खर्च एवढंच असायचं. आमक्यानी सुचवले आणि तमक्यानी सुचवले हे सुद्धा त्यामध्ये नव्हतं. फक्त आमदार फंडातलं अमुक अमुक आमदारांच्या फंडातलं. त्याच्या बाहेरची कामं ही शासनाची कामं आणि तुम्ही पत्राद्वारे जरी मंजुरी असली तरी कुठलाही आस्थागायत आमदार खासदार मी काम मांडले असं कधीच म्हणत नव्हते. ते जिल्हा नियोजन मंडळातले शासनाच्या बजेटमधलं आहे असंच त्या ठिकाणी म्हटलं जात होतं. की आता नवीन पद्धत निघाली. अहो तो एकसारखाच बोर्ड आहे म्हणजे त्यांनीच ठरवून दिलेला आहे. मग त्यांच्यापाशी राहू द्या, विषय तो नाही. जी काही प्रमुख कामं आहेत ही तालुक्यातली ह्या 30-35 वर्षात मार्गी लावली ही वस्तुस्थिती. बारीक सारीक कामं तर आपण अनेक केलीत. तुमचा आता आठवलंच म्हणून सांगतो, तुमचा जो ST स्टँड झाला तांब्याला हा म्हणजे एक अशा प्रकारचा झाला की ते रोल मॉडेल झालं. ते कॉपी करायचं हे इतरत्र करायचं अशा दृष्टीने त्याची प्रसिद्धी झाली. कारण ते एवढं चांगलं ज्यांनी कुणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं. आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा ST स्टँड केला होता. म्हणजे अशी अनेक कामं होत गेली. परंतु त्यामध्ये त्या कामाचं श्रेय घेण्याचं असं कधी डोक्यातही आलं नाही. केवळ कामं करत राहणं आणि कामं का करायची आहेत तर ती लोकांच्या उपयोगी ही कामं असायला पाहिजेत आणि त्यातून त्या ठिकाणी लोकांचा फायदा व्हायला पाहिजे याच्यापेक्षा जास्ती कधी फारसा विचार केला नाही. येईल त्याचं आपण काम करत होतो. तालुक्यातली व्यक्ती आहे, त्याच्या मागं कधीही राजकारण केलं नाही. आणि आजचं जे सगळं आपण पाहतोय ते नेमकं त्याच्या उलटं दिसतं आहे. ते कुठंतरी थांबवण्याची नक्कीच गरज आहे. अनिकेत रायांनी सांगितलं दहशत म्हणजे कोणी येऊन तुमची कॉलर पकडत नाही. ही दहशत वेगळ्या प्रकारची आहे. ती केवळ फलटण तालुक्यात नाही अनेक ठिकाणी पाहायला मिळेल. ती पोलिसांच्या माध्यमातून दहशत असेल, महसूल खात्याच्या माध्यमातून दहशत असेल आणि ती थांबवण्यासाठी ह्या ठिकाणी आपण निर्णय घेतला तो शिवसेनेचा. त्याच्याशिवाय ते थांबू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. ह्याची एक वेगळीच त्या ठिकाणी आदरणीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी जी काही प्रतिमा निर्माण केली ती आजही प्रतिमा टिकून आहे. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या निर्णयाच्या माध्यमातून जागोजागी शाखा तरुणांना त्या ठिकाणी संधी आणि या शाखांच्या माध्यमातून एक सकारात्मक काम करण्याच्या दृष्टीने ह्याचा उपयोग करायचा. अनेक कामं असतात, रेशनिंगची कामं असतात, सातबारीची कामं असतात, तहसील कचेरीत काम असतं. जिथं कुठं असेल आणि ते तर काम योग्य असेल सर्वसामान्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून गेला, शाखा प्रमुख म्हणून गेला, ते झाल्याशिवाय राहत नाही. असा अनुभव आपल्याला अनेकदा इतर ठिकाणी आलेला आहे. आपल्याकडं एवढ्या ताकदीने ज्या पक्षाच्या मागं कोणी आजपर्यंत उभं नव्हतं, आज आपण सर्व मंडळी उभा आहोत. आणि निश्चितच या पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत त्या ठिकाणी कामं करण्याच्या दृष्टीने आपण उपयोग करून घ्यायचा आहे. ह्या तरुणाईचा उपयोग सकारात्मक कामासाठी करायचा आहे. आणि त्याचबरोबर जी काय ताकद या पक्षामार्फत मिळताना आपण पक्षात जाऊन किती दिवस झाले, 2 महिनेसुद्धा झाले नाही, पण जी काही ताकद मिळाली आहे ती अभूतपूर्व ताकद आहे. अशी ताकद मिळतच नव्हती.
आणि तुम्हाला अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर कृष्णा खोरेची स्थापना शिवसेनेचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी मनोहर पंत होते. आमदारांनी, अपक्ष आमदारांनी, रामराजे साहेब असतील, कैलासवासी संपतराव देशमुख असतील, त्यांनी पाठिंबा, बरोबर आणखी जवळपास 20-22 आमदार होते, त्यांनी पाठिंबा दिलेला होता त्यांना. आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले होते आणि त्यांनीसुद्धा त्याची उतराई कृष्णा खोरीची स्थापना करून केली. म्हणजे थोडक्यात शिवसेनेपासून काम चालू झालेलं, आता आपणच त्या शिवसेनेत आहे. त्यावेळेला बाहेरून पाठिंबा होता, आता प्रत्यक्ष आहे. आणि म्हणूनच ह्या पक्षामध्ये आपण गेल्यानंतर ताकदीने आपण काम करू. आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण ह्या पक्षामध्ये आज आमच्याबरोबर प्रवेश करत आहात, याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि एकच गोष्ट सांगतो, अनिकेत रायनी सांगितली आम्ही पाय राहून उभं आहे, आता कुठं आम्ही जात नाही, माझी दारं तुमच्यासाठी 7 कधीही या 24 तास उघडी असते. आणि तुम्ही बोलवाल त्यावेळेला तुमच्या ठिकाणी, त्या ठिकाणी कुठल्याही अडचणीला त्या ठिकाणी पाठीशी उभा असेल. तशाच प्रकारे आपणही सर्वांनी ताकदीने शिवसेनेचं आपण काम करूया. आपल्या परिसरात शाखा आता आपण उघडायला सुरुवात करा. आणि ह्या संघटनात्मक पक्ष म्हणून आपण काम करायची आवश्यकता आहे, कारण हा पक्ष संघटनेवर चालतो. आणि तुम्हाला मी मुद्दाम सांगू इच्छितो की या पक्षामध्ये संघटनेला जेवढं महत्त्व आहे तेवढं त्यांच्या आमदाराला आणि मंत्र्याला सुद्धा नसतं, एवढं संघटनेला महत्त्व आहे. त्यामुळे संघटना आपल्याला मजबूत करायची आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या हातचा सर्व तरुणांचा जो प्रवेश झाला हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आपण एक अत्यंत बळकट संघटना शिवसेनेच्या माध्यमातून उभी करू आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने या तालुक्यामध्ये त्याला दिलासा द्यायचं, न्याय द्यायचं आणि जे काय चाललं आहे त्याच्यापासून संरक्षण देण्याचं काम करू. आणि त्याच्या तयारीला आपण सर्वजण लागावं हीच विनंती करतो. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता ताकदीने आपण ह्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या की आम्ही ताकदीने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची आघाडी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि पूर्वीतच तांब्याची जी आघाडी होती त्याच्यात आणखी कशी वाढ होईल अशा दृष्टीने आपण सर्वांनी आता प्रयत्न करावेत आणि कामाला लागावं, एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करेन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. वाढदिवस ज्यांचे झाले त्यांना शुभेच्छा देतो. आणि एक आनंदाचा क्षण म्हणजे आपल्यापैकी एक जण आज अग्निवीर म्हणून सैन्यामध्ये त्याला जाण्याची संधी मिळाली, अर्थात त्याच्या कष्टामुळे मिळाली. आणि फलटण तालुक्यातून बरेचसे मुलं आज त्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे असं आपल्याला दिसून येतं. त्या सर्वांचेच मनापासून ह्या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. त्याच्यानंतर अमोल भगवंतराव शिंदे आभार मानतील. आपल्या तांबुळ्या ठिकाणी शिवसेना राज्यगट त्या गटामध्ये त्या आपल्या युवा कार्यकर्त्यांनी जो प्रवेश केला त्यांचं मी अभिनंदन करतो. तसेच आज आपल्या शब्दाला मान देऊन संजयराजे नाईक निंबाळकर बाबा यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आपले आमदार साहेब आहेत त्यांचं देखील आभार. जिल्हा परिषद सदस्य दत्ताबापू अनपट यांचं देखील तांबे ग्रामस्थांच्या वतीने आभार. दादासाहेब चोरमले यांचे देखील ग्रामस्थांच्या वतीने आभार. आणि मला थोडंसं बोलायचं आहे तुमच्याच ज्येष्ठांच्या परवानगीने. 92 पासून आमचं तांबूळ तुमच्या पाठीमागं एका उपमेत्यासारखे 2 पंचवर्ष सोडल्याचं. तर आमचा यथोचित सन्मान आमच्या ज्येष्ठांचा कुठेतरी वरती व्हावा एवढी आमची तरुणांची अपेक्षा आहे. तेवढी तुम्ही आमच्या अपेक्षा पूर्ण करावी एवढीच मी विनंती करतो आणि सांगतो.